भायखला एमएलए यामिनी यशवंत जाधव ने आज विधानसभा में उठाया बड़ा सवाल। मेरे भायखला निर्वाचन क्षेत्र के नायर अस्पताल में एमआरआई और सीटी स्कैन मशीनें पिछले कई वर्षों से खराब हैं। इसके कारण यहां के मरीजों को बाहर पैसे देकर एमआरआई और सीटी स्कैन कराना पड़ता है। साथ ही आउटडोर मरीजों के लिए डायलिसिस की सुविधा भी उपलब्ध नहीं है, जिससे उन्हें परेशानी हो रही है। देखिए पूरी वीडियो। क्या कहा यामिनी जाधव ने और उसका जवाब दिया महाराष्ट्र के कैबिनेट मिनिस्टर उदय सामंत ने दिया जवाब। श्रीमती सदस्य यामिनी जाधव। अध्यक्ष महोदय, अनेक वर्ष मी हा मुद्दा मांडते इथे की माझ्या विभागातल्या विधानसभा क्षेत्रातल्या नायर हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशीन आणि सीटी स्कॅन मशीन ही बंद आहे आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई केली गेली नाही। ते रुग्ण आहेत, त्यांना बाहेर जावं लागतं आणि ते दारिद्र्य रेषेखालचे रुग्ण असतात, त्यांना बाहेर एमआरआय आणि सीटी स्कॅनच्या मशीन जे करायची टेस्ट असते त्याचे पैसे भरावे लागतात। आणि अध्यक्ष महोदय, अंडरलाईन की मी अनेक वर्ष हे सांगत आहे नायर हॉस्पिटलच्या बाबतीत। नायर हॉस्पिटलच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट आहे की जसं यांनी डायलिसिसचं बोलले, इंडोर पेशंटचं डायलिसिस होतं, पण आउटडोर पेशंट कुठे जाणार? बाहेरच्या संस्थांमध्ये डायलिसिस साठी रांगा लागलेल्या असतात, त्यामुळे डायलिसिस मिळत नाही आणि पेशंट तिथे मृत्युमुखी पडतात। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की 28 महानगरपालिकेच्या मॅटर्निटी हॉस्पिटल पैकी फक्त 3 मॅटर्निटी हॉस्पिटल मध्ये एनआयसीयू आहे। बालकांचा मुदतीच्या आधी जन्म होण्याचा रेशो बघता आणि त्यांना एनआयसीयू प्राप्त न झाल्यामुळे त्यांचे मृत्यू होत आहेत, हा रेशो अतिशय मोठा होतोय। तर उरलेले जे 25 मॅटर्निटी होम आहेत त्यांना ताबडतोब एनआयसीयू ची व्यवस्था केली जाईल का? हे माझे 3 महत्त्वाचे प्रश्न। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य यामिनीताईंनी जे अतिशय महत्त्वाचे मुद्दे मुंबईतल्या काही हॉस्पिटलच्या बाबतीत मांडलेले आहेत, त्याच्यामध्ये सोनोग्राफी असेल, त्याच्यानंतर सिटी स्कॅन असेल, ही गांभीर्यानं सरकार बाब घेईल आणि पुढच्या 30 दिवसामध्ये आजच मी महानगरपालिकेला निर्देश देतो त्याच्यातल्या सगळ्या त्रुटी बाजूला करून त्या सिटी स्कॅन मशीन आणि सगळी जी काय आयुध आहेत ती सुरू झाली पाहिजेत आणि हे जर 30 दिवसाच्या आत सुरू झाले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल।